तरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्त्री प्राप्त वेळी कीर्तन सेवेसाठी गायला गेलेला अभंग। देऊचे मान साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पाचवा वेद नवे नवे सदैव वैकुंठ गमन करणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग सहितेल आणि या ठिकाणी सगळ्यांच्या पाठातला सगळ्यांच्या परिचयाचा नामस्मरणाचं महात्म्य आणि नामस्मरणाची फलश्रुती सांगणारा 6 चरणांचा अभंग आणि आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। विढाला विढाला रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवममारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ। यावेन अनेक नाही पै साधन किंवा यावेन अनेक असता पै साधन वाहा तसे आन विठोबाची न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। कलावज्ञ जीव धरावतारं कलाकांक्षते ज्योतिकामोदिवक्त्रं खलालीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। महायोग पीठे तटे विमरद्धं वरं पुंडरीकाय दातो मनीन्द्रं समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं।
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नरगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। या ठिकाणी या अभंगरूपी अलंकाराला शब्दरूपी सुमनाने मढवून अर्थरूपी दागिना तुमच्या समोर ठेवण्याच्या अगोदर दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। आज आपण ज्या कार्यासाठी एकत्र झालो किम निमित्तम ते कारण असे आहे की आपल्या या श्री क्षेत्र भिवंडी तालुक्यातील आध्यात्मिक प्रगती पथावरती असणार नवे नवे ज्याचं औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्याचं नाव आहे ते भादवड गाव आणि या भादवड गावामध्ये या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी संस्थापक असणारे आमचे गुरुवर्य चिदानंद स्वामी सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह जवळजवळ बरीच वर्ष झाली हा या ठिकाणी भक्तिभावाने मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा होतोय। आणि खरोखरच या ठिकाणी मीही भाग्यवान आहे आणि तुम्हीही भाग्यवान, कारण का या ठिकाणी या सभा मंडपामध्ये येण्यासाठी आणि या नारदाच्या गादीवर कीर्तन करण्यासाठी भाग्य असावं लागते आणि भाग्य असल्याशिवाय कोणाच त्या ठिकाणी फळाला येत नाही। मी नेहमी सांगत असते सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी का सपना पूरा नहीं होता। उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे मेरे भगवान बुलाते हैं। कारण का मनुष्याणाम शस्त्रे गावात भरपूर लोक असतील पण सगळीच्या सगळी कीर्तनाला येते त्यासाठी भाग्य पाहिजे, पुण्य असावं लागते। मी नाही सांगत, नामदेव महाराजांची भाषा आहे नाही का, जन्म जन्मी आम्ही किंवा भाग्याचे निवडसे किंवा पुण्य असेल तरच या ठिकाणी माणसाला धर्मसभे मंडपामध्ये येता येत आहे, अन्यथा येता येत नाही। आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं तुमची मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असावी आणि माझी काहीतरी पुण्य असावी की या ठिकाणी महाराजांनी मला या ठिकाणी कीर्तन कृती सेवा देण्याचा या ठिकाणी यत्न केलेला आहे। असो या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा 6 चरणांचा अभंग, अभंग मोठा आहे नाही का। मी नेहमी सांगतो बुवा छोटा असला तरी चालेल पण अभंग मोठा असावा। आणि या अभंगामध्ये आपल्याला नामाचा महिमा आणि नामाची फलश्रुती गायची आहे। कारण का या ठिकाणी सप्ताह 3.5 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, नाही ते 21 दिवसाचा असू द्या, कीर्तनकार या ठिकाणी बांधला जातो। पहिला दिवस
जागरणाचा दिवस आणि काल्याचा दिवस या ठिकाणी नियमानुसार त्या ठिकाणी कीर्तनकाराला त्याच स्वरूपाची अभंगे घ्यावी लागतात। पहिला दिवस म्हटला की नामाचा महिमा गावा लागतो, जागरणाचा असेल तर मागणी मागावी लागते आणि काल्याचा असेल तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, नाही का? त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं लागते। आणि आजच्या ठिकाणी मी बांधलेला आहे म्हणून मला नामाच्या पलीकडे दुसरा विचार तुमच्या समोर मांडता येणार नाही, परंतु या अभंगाची 3 प्रकारे भूमिका मी तुमच्या समोर ठेवणार आहे। मला सांगा फक्त कोणत्या भूमिकेचं कीर्तन करायचं? विठ्ठल विठ्ठल। पहिली भूमिका सांगतोय या ठिकाणी साध्या सोप्या भाषेत, दुसरी तत्वज्ञानाच्या भाषेत आणि तिसरी विनोदाच्या भाषेत। आता कोणतं कीर्तन करायचं तुम्ही सांगा, कारण का लोकांना आता विनोद लय आवडतं महाराज, नाही का? लोकांना तत्वज्ञान आवडत नाही, लोकांना त्या ठिकाणी संतांची भाषा पटत नाही। हो केला 40,000 घेऊन गेला का लोकतो बाबा मोठा वाटतो, विठ्ठल विठ्ठल। मी तुम्हाला याच्यातला विनोद फक्त ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगामध्ये एखादा दुष्टवंत आला तर विनोद स्वरूपाने तुम्हाला सांगणार, म्हणजे या ठिकाणी जेणेकरून तुम्हाला झोप येणार नाही। नाही तर कसं होतं माहिती का, कीर्तन सकाळचं असू द्या प्रभू, नाही तर संध्याकाळचं असं रात्रीच लगेच लोक ढाराढोर पंढरपूर त्याचं कारण सांगतो। गरुडपुराणात बाबा एक थोडंसं चिंतन आलेलं आहे। एखादा माणूस कीर्तनात झोपतो कारण का त्या ठिकाणी पाप आडवं येते आणि पाप आडवं आलं की त्याला त्या ठिकाणी तिथे राहू देत नाही, तो आपोआप झोपतो। तर त्याची चुकी नाही का, त्याचा त्या ठिकाणी दोष नाही, त्याच्या पापाचा दोष आहे। असो या ठिकाणी आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून नामाचा महिमा पाहायचा आहे, कारण का या ठिकाणी आपण ज्या लोकात राहतो ते कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये माणसाला त्या ठिकाणी सुखाची गरज आहे, माणसाला समाधानाची गरज आहे आणि माणसाला पुण्याची गरज आहे। कारण का आज या कलियुगामध्ये माणूस समाधानी नाही। मला सांगा ना, कोण असं समाधानी आहे हो? रस्त्यात चालताना 100ची नोट भेटली तो म्हणतो 200ची भेटली असती तर, ज्याला 200ची भेटली तो म्हणतो 500ची भेटली असती तर, ज्याला 500ची भेटली तो म्हणतो 2000ची भेटली असते, कारण 1000ची सरकारने बंद केली आणि 2000ची पण आता बंद झाली। मग त्यावेळेला माणसाला समाधान आहे का हो? ज्याला 1000 आहे तो 10,000ची अपेक्षा करतो, ज्याच्याकडे 10,000 आहे तो त्या ठिकाणी लाखाची अपेक्षा करतो, ज्याच्याकडे लाख आहे तो कोटीची अपेक्षा करतो, ज्याच्याकडे कोटी आहे तो अब्जाची अपेक्षा करतो, ज्याच्याकडे अब्ज आहे तो त्या ठिकाणी चक्रवर्तीची अपेक्षा करतो आणि जो चक्रवर्ती आहे तो देव होण्याची अपेक्षा करतो। म्हणजे अजून कोणाला समाधान नाही। त्याच्यानंतर मला सांगा जगात कोण सुखी आहे हो? समर्थ रामदास सांग जगी ऐसा गुण सुखी आहे मना तो विचारे शोधून पाहे। मला सांगा ना, स्वतःच्या मनाला विचार, आपण सुखी आहोत का? का सुखी नाही? कारण का माणूस स्वतःच्या दुःखात जेवढा दुःखी नाही तेवढा दुसऱ्याच्या सुखात दुःखी आहे। विठ्ठल विठ्ठल। माणसाला दुःख झालं याचं माणसाला दुःख नसते, पण दुसऱ्याचा मुलगा माझ्या मुलापेक्षा जास्त मार्काने पास कसा झाला याचं माणसाला दुःख असते। कारण का या कलियुगामध्ये लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे। आणि मी नेहमी सांगतो दुसऱ्याच्या सुखात कधी दुःख मानायचं नाही। विदुर नीतीमध्ये एक त्या ठिकाणी प्रकरण आलेलं आहे। ज्या वेळेला विदुर काका धृतराष्ट्राच्या महालात आले होते आणि महालात आल्यानंतर धृतराष्ट्राला प्रश्न केला, का हो महाराज, म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का? धृतराष्ट्राने विचारलं, काय विदुरा काय झालं? म्हणजे त्या ठिकाणी धर्मराजा स्वर्गाला गेला, देवाचा अवतार संपला। विदुर काका आनंदाने उड्या मारायला लागला। का आनंदाने उड्या मारायला लागला? कारण का त्या ठिकाणी त्या विदुर काकाची 100 मुलं मिली होती, याचं विदुराला दुःख नव्हतं, पण धर्मराजा स्वर्गाला कसा गेला याचं दुःख होतं। विठ्ठल विठ्ठल। आपली मुलं मेली याचं त्या ठिकाणी धृतराष्ट्राला दुःख नव्हतं, पण तो कसा गेला याचं दुःख होतं। म्हणून दुसऱ्याच्या दुःखात सुख कधी मानायचं नाही, कारण का दुसऱ्याच्या दुःखात सुख मानलं की तेच सुख कधीतरी दुःख देते। मी वेळेला दृष्टांत सांगत असते। एका गावामध्ये 2 माऊल्या होत्या, एक होती कुंभारीण आणि एक होती भाजी विकणारी। दोघी जणी रोज व्यापार करायला जायच्या कुठं आपल्या भिवंडी सारख्या शहरात। पण त्या ठिकाणी काय केलं, ती कुंभारीण होती ती मडकी विकायची आणि जी भाजीवाली होती ती भाजी विकायला बाजारात जायची। पण त्या ठिकाणी काय झालं, रस्त्यामध्ये येता जाता त्या ठिकाणी दोघींचा परिचय झाला आणि परिचयाने ओळख वाढली जाते। म्हणजे एकीचा व्यापार झाला की ती काय करायची, आपल्या रिक्षा स्टॉपवरती तिची वाट पाहायची, दुसरीचा व्यापार झाला की दुसरीची वाट बघायची। पण एक दिवशी कर्मधर्म संयोगाने काय झालं, कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन पडलं आणि भिवंडी शहर झालं बंद। आता बंद झालं पण तेवढ्यामध्ये ती कुंभारीण होती, ती त्या ठिकाणी त्या भाजीवालीला विचारते, कागताई म्हणे या ठिकाणी
सरकारने लॉकडाऊन टाकलं. आता त्या ठिकाणी मे महिना जवळ येत होता, कारण का आपलं मागच्या लॉकडाऊन जर पाहिलं तर एप्रिलला पडलं होतं नाही का, 25 एप्रिलला ना. मग त्यावेळेला तिने सांगितलं बाबा रे आता भिवंडीमध्ये जाता येत नाही आणि उन्हाळा वाढलेला आहे, लोक मडकी घेतली असती, पण काय करू या ठिकाणी माझ्या घरी भरपूर मडकी बनवलेली आहे, पण ती मला बाजारात विकता येत नाही का, विकायला गेले तर पोलीस आणतात. ती म्हणते काय करू ताई, माझ्या शेतात भरपूर भाजी पेरलेली आहे आणि त्या ठिकाणी भरपूर भाजीचा भाव वाढलेला आहे, चांगला त्या ठिकाणी मला भाव आला असता, पण आता काय करू. पण ती कुमार होती, ती हुशार होती. ती म्हणते तू काहीच काळजी करू नको, आपण त्या ठिकाणी रांजालीच्या रस्त्यात विकायला जात जाऊ. पहिल्या दिवशी दोघी जणी गेल्या डोक्यावर ओझे घेऊन. आता ओझे घेऊन गेल्या तर गेल्या, पण घरी आल्याने एकमेकीला फोन करतात, म्हणजे ताई आता आमच्याने काही डोक्यावर ओझं वाहून होणार नाही का. जुना काळ असा होता की जुन्या काळामध्ये लोक इथून चालत तर त्या ठिकाणी आपल्या वंजरपट्टीपर्यंत काय करत भाजी घेऊन जात होते. आता मला सांगा डोक्यावर ओझं वाहून होईल का. मग त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी विचार केला की बाबा आता ओझी वाहून होणार नाही, मग करायचं काय. तेवढ्यामध्ये ती भाजीवाली होते, ती म्हणते ताई आपण एक उंट विकत घेऊ. दोघीने एक उंट आणला. आता उंट आणला तर आणला, पण त्या ठिकाणी काय केलं, उंटाच्या पाठीवर दोघींनी ओझी ठेवलं. एका बाजूला मडक्याचं ओझं आणि दुसऱ्या बाजूला भाजीचं ओझं, आणि दोघी जणी त्या ठिकाणी काय चालल्या, त्या उंटाला घेऊन चालल्या होत्या. मग चालता चालता कर्मधर्म संयोगाने काय झालं, आपल्या त्या ठिकाणी काँक्रीटच्या रांजाळीच्या रस्त्यावरती तो उंट आला. त्याने मागे वळून पाहिलं तर पाठीमागे त्याला हिरवं दिसलं. आता हिरवं काय होतं, भाजीच्या जोड्या. पण प्रकार मात्र असा घडला होता महाराज की ज्या बाजूने भाजीचं ओझं होतं त्या बाजूने कुंभारीण चालत होती, आणि ज्या बाजूने मडक्याचं ओझं होतं त्या बाजूने भाजीवाली चालत होती. आता दोघी जणी चालत असताना तेवढ्यामध्ये काय झालं, त्या ठिकाणी उंटाने काय केले, मान वळवली, कारण का उंटाची मान वाकडीच. मान वळवली, त्याला वाटलं हिरवं काहीतरी खायला आहे, तो चालता चालता भाजी खायचा, चालता चालता भाजी खायचा. पण ज्या बाजूने भाजीचं ओझं होतं त्या बाजूने चालत कोण होती, कुंभारी. त्यावेळेला तिला वाटलं खाताय ते खाताय, कोणाचं खाताय, शेजारणीच खाताय. तिने काही त्याला विरोध केला नाही, पण असं करता करता त्या उंटाने काय केलं, आपल्या ठाकूर पाड्यापर्यंत गेला आणि निम्मे भाजीच्या जुड्या होत्या त्या खाल्या. आता खाल्या तर खाल्या, पण वजन होतं समतोल. त्या ठिकाणी भाजीचं ओझं झालं कमी आणि मडक्याचं ओझं ते वाढलं आणि वडून खाली पडलं. आता खाली पडल्यावर मला सांगा, तिच्या निम्म्या भाजीच्या जोड्या तरी वाचल्या, पण हिच्या मडक्याची सगळी खापरली, कारण का ती तिच्याच दुःखात सुख मानत होती. म्हणून या ठिकाणी या कलियुगामध्ये प्रत्येकाला कशाचं ना कशाचं दुःख आहे नाही का. मी नेहमी सांगतोय, कोणाला व्यवहाराचं दुःख, कोणाला प्रपंचाचं दुःख, कोणाला कुटुंबाचं दुःख, कोणाला आर्थिक दुःख. तो 2 महिन्यात सगळ्यात मोठं येणार आहे, राजकारणाचं दुःख. विठ्ठल विठ्ठल. महाराज हे दुःख आमच्या जीवनामध्ये आहे, म्हणजे दुःख घालवण्यासाठी काही उपाययोजना आहे का. त्याच्यासाठी उपाययोजना अशी आहे की त्या ठिकाणी आपल्या जीवनातलं जर दुःख कमी करायचं असेल तर ते दुःख घालवण्यासाठी फक्त आणि फक्त भगवत चिंतन आहे. कारण का देवाचं चिंतन का करायचं, जेणेकरून देवाचं स्मरण केलं, देवाचं नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी माणसाचं दुःख तर निवारण होते, पण माणसाला परमानंदाची प्राप्ती सुद्धा होते. तुम्ही म्हणा मला दुःखाचं निवारण कसं होते, मला सांगा. तुम्ही घरी बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये अनेक विचार येतात, पण इथे कीर्तनात आल्यावरती तुम्ही ज्या वेळेला हातामध्ये टाळ्याने मुखाने देवाचं स्मरण करता त्या वेळेला मला सांगा, तुम्ही देवाचं भजन करताना तुमच्या मनामध्ये कोणते विचार येतात, कोणतं दुःख येतं का, स्वतःला विचारा. विढाला विढाला. देवाच्या नावात एवढी ताकद आहे, देवाच्या नावात ताकद नाही तर देवच सुखरूप आहे. माझ्या पांडुरंगा सारी तुझ्या
सारिके सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. अनेक संतांची प्रमाण देते देव सुखरूप आहे. जर त्या सुखरूप भगवान परमात्म्याचं जर जीवनामध्ये नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी माणसाच्या जीवनातलं दुःख निवारण होईल. पण त्यासाठी देवाचं नामस्मरण करावं लागेल. आणि देवाचं नामस्मरण करायचं असेल तर माणसाच्या जीवनामध्ये पुण्य असावं लागेल. कारण का देवाचं नाव घेणं सोपं आहे. ऐका, देवाचं नामस्मरण करणं सोपं आहे, पण ते देवाचं नामस्मरण मुखाला येण्यासाठी मात्र कठीण आहे. महाराज कठीण. कारण का पुण्य असेल तरच देवाचं नाव आपल्या मुखारविंदे येते, अन्यथा येत नाही. असेल पुण्य सामग्री तरीच ये जीवाग्री नाम श्रीरामाचे. ना मला सांगा ना, तसं येतं का हो? कारण का पुण्य असल्याशिवाय देवाचं स्मरण घडत नाही, देवाचं नामस्मरण मुखाला येत नाही. आणि त्यासाठी देवाचं नामस्मरण जर केलं मग त्या नामस्मरणाची फलश्रुती काय? महाराज म्हणतात तुझ्या स्मरणे विघ्न पळते म्हणून तू ते विघ्नराज म्हणते जे का नमते तया परी बुद्धिदाता. सांगितलं देवाचं स्मरण केलं, मानवी जीवनामध्ये किती दुःख येऊ द्या, किती विघ्न येऊ द्या, ते आपोआप निघून जाते. आपोआप निघून जातं म्हणजे तुकाराम महाराज दृष्टांत देतात. जसं आपल्या गावात सप्ताह चालू आहे तसा एका गावामध्ये श्रावण मासामध्ये सप्ताह चालू होता. आणि त्या सप्त्यामध्ये तुमच्या आमच्यासारखी कीर्तनाला यायची. पण त्या गावामध्ये एक माऊली माळकरी होती आणि तिचा बाबा खाणारा पिणारा होता. आता ती माऊली होती ती रोज कीर्तनाला बाबा यायची. कीर्तनाला आली की कीर्तनकारांनी जे सांगितलेलं आहे ते ऐकायची आणि आपल्या नवऱ्याला जाऊन सांगायची. आता तो खाणारा पिणारा असल्यामुळे तो म्हणायचा तुझं कीर्तन आणि तूच जा, पण तो काही लक्ष देत नव्हता. पण एक दिवशी काय झालं, एका कीर्तनकाराने सांगितलं की देवाचं स्मरण केलं की आलेलं विघ्न 12 वाटा पळतात. आता तिने त्या ठिकाणी ऐकलं आणि नवऱ्याला येऊन सांगितलं. आता हा खाणारा पिणारा असल्यामुळे याने का ऐकलं नाही. आणि त्याच वेळेला मात्र काय झालं, श्रावण मास म्हणजे चिमचिम पाऊस आणि उतरण चालू असते. आता कशाची मी सांगायची गरज नाही, कारण का तुम्ही भिवंडीच्या जवळच आहात. मग त्यावेळेला त्या ठिकाणी काय केलं, हा खाणारा पिणारा असल्यामुळे त्याच्या गावाच्या बाहेर एक ओढा होता. त्यांनी त्या ठिकाणी ओढ्यावरती काय केलं होतं, मासे पकडण्यासाठी एक लाकडाचं माचन केलं होतं. त्याला आमच्याकडे क्यू म्हणतात. संध्याकाळची वेळ होती, टिपूर असं चांदणं पडलं होतं आणि चिमचिम चिमचिम असं त्या ठिकाणी पावसाच्या धारा वाहत होत्या. मग त्यांनी विचार केला गावाने कीर्तन चालू आहे, मग कीर्तनाचा आपला काही संबंध नाही, म्हणून त्याने हातामध्ये कंदील घेतलं, काठी घेतलं आणि त्या ओढ्याजवळ गेला. ओढ्याजवळ गेला, ओढ्यात महाराज उतरला आणि उतरल्यानंतर तेवढ्यामध्ये त्याला लहान लहान असे झिंगे सापडले. झिंगे सापडल्यानंतर तो म्हणतो जरा जोराचा धोधा पाऊस आला की मोठे मोठे सापडतील, मग त्याच्यापेक्षा आपण इथेच थांबू, घरी जायचा काही प्रश्नच येत नाही का, तर गावात कीर्तन चालू आहे. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, त्या ठिकाणी ते लहान लहान मासे त्यांनी भाजले, खायचे तेवढे खाल्ले, प्यायचे तेवढी प्याली आणि त्या बांधावर झोपला. आणि तेवढ्यामध्ये काय केलं, यम सांगे दूतासे तुम्ही जावे मृत्यू लोकासे. यमाने दूतांना आज्ञा केली, सांगितलं म्हणे एक काम करा, मृत्यू लोकात जा. आतापर्यंत भरपूर मेलेली माणसं खाल्ली, मला म्हणे जिवंत आणायचं. काय सांगितलं, मला आता जिवंत खायचं आहे. आणि मग त्याच वेळेला मालकाच्या आज्ञा शिरसावंत यमाचे दूत खाली आले. खाली आल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये काय झालं, त्या ठिकाणी गावामध्ये भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन चालू होतं. मग तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी काय केले, ते म्हणायला लागले अरे तिथं भजन चालू आहे आणि जेथे कीर्तन नाही तिथे त्या ठिकाणी यमाचे दूत कधी येत. कारण नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. नामदेव महाराज सांगितलं तिथे जाऊ नका, का तिथे कोण फिरतोय. नका जाऊ तया गावा नाम
नका जाऊ त्या गावा. का? तिथे सुदर्शन भगवान परमात्मेच आहे. आणि आतापर्यंत कधी कीर्तनात, भजनात, सत्यनारायणच्या पूजेत त्या ठिकाणी यमाचे दूत आलेले पाहिले का? आणि माणूस मेलेला पाहिला? हल्दीत मरताना मिळेल विठ्ठल विठ्ठल. कारण कधी भगवान परमात्मा सुदर्शन चक्र फिरते आणि तेवढ्यामध्ये ते माघारी फिरले, दड 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 दूर 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 पळस उडाला. तेवढ्यामध्ये ते माघारी आले आणि तेवढ्यामध्ये ते गावाच्या बाहेर त्यांची कुजबूज चालू झाली. एकमेकाला म्हणतात, का रे आपल्या मालकाने आपल्याला एक जिवंत माणूस आणायला सांगितलेला आहे, पण तिथे कीर्तन भजन चालू आहे, आज जाता येत नाही, पण नाही नेला तर मालक रागवेल, करायचं काय? तेवढ्यामध्ये एकाच लक्ष गावाच्या बाहेर गेले. आता गावाच्या बाहेर कोणी गेला होता? हा बाबा गेलाच होता. तो म्हणते, थांबा, उजेड दिसतोय, ज्या आरती उजेड आहे त्या आरती कोणीतरी सदग्रस्त असावा, म्हणून त्या ठिकाणी चौघांनी मोर्चा वळवला. आता याने खालेली प्यालेली होती म्हणून याला झोप लागली, पण चौघेजण चार बाजूला उभे राहिले आणि तेवढ्यामध्ये यांच्यात कुजबूज चालू झाली. एक म्हणतो जाडजोड दिसतो, खायला मजा येईल. दुसरा म्हणतो कच्चा नको, भाजून नेऊ. तिसरा म्हणतो अरे अरे आपल्या मालकाने त्या ठिकाणी जिवंत सांगितलेलं आहे. चौथा म्हणतो जे असेल ते असेल, पण भाजूनच नेऊ. ही चौघांची कुजबूज चालू असताना तेवढ्यामध्ये याला वाटलं गावात ते कोणीतरी भामटे आले चोरायला, काय माशी. तेवढ्यामध्ये आणि काय करा, हळूच घुमडीवरून डोकं काढलं. पाहता 11 विकराळ काले कुट्ट, नवे नवे वाकडी तिकडी तोंड, उलटी पाय, अशा अवस्थेत ते यमाचे दूध दिसले धावेत धनांनी. तो म्हणतात करावं काय? पण तेवढ्यामध्ये चौथा होता, तो म्हणतो थांबा, मी गावात जातो, माचीच घेऊन येतो आणि तेथून याला आपण भाजूनच नेऊ. आता चौथा गावात आला, पण त्या ठिकाणी काय झालं, पांडुरंगाचं भजन चालू होतं, तो तिथून माघारी आला. आल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं, तिघांनी विचारलं, काय रे बाबा, चालत गेला होता, धावत आला, झालं काय? तो म्हणतो तिकडे ते चाललंय. अरे म्हणे चालत गेला होता, धावत आला, झालं काय? तो म्हणतो तिकडे ते चाललंय. का? कारण भूत देवाचं नाव घे. आज कलियुगात बरीच अशी भूत आहेत, अजून देवाचं नाव घे. मग त्यावेळेला त्या ठिकाणी काय झालं, जो झोपला होता त्याच्या लक्षात आलं, आपल्या बायकोनी काय सांगितलं, देवाचं स्मरण, देवाचं नामस्मरण केलं, की त्या ठिकाणी आलेले विघ्न बारावाटा पळतात. लगेच त्यांनी देवाचं स्मरण करायला सुरुवात केली. तुझ्या स्मरणे विघ्न पळते. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज देवाचं भजन करा. पण देवाचं भजन केलं, देवाचं नामस्मरण केलं तर माणसाच्या जीवनातले विघ्न निघून जातात, यात वावगं नाही. पण त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या जीवनात जी काही कळत नकळत अज्ञात ज्ञात अवस्थेमध्ये जी काही पापं घडतील, या पापांचं शालन सुद्धा देवाच्या भजनाने होईल. पण ते साधन तुम्हाला करावं लागेल आणि ते साधन काही कठीण नाही, ते सोपं साधन आहे. अभंगाच्या पहिल्याच्या नाम कीर्तन
म्हणतात की या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये किती पाप घडू द्या, पण ती पाप घालवायची असेल तर तुम्हाला नाम साधना करावी लागेल. आता तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार मांडतात, ऐका. पहिल्याच पदामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी 2 शब्द वापरले. पहिला वापरला नाम आणि दुसरं वापरलं कीर्तन. पहा, नाम वेगळं आहे आणि कीर्तन वेगळं आहे. कारण का, नाम ही साधना आहे आणि कीर्तन ही भक्ती आहे. जी नवविधा भक्ती म्हणतोय त्याच्यामध्ये कीर्तन ही भक्ती आहे. मग या ठिकाणी तुम्ही म्हणाल महाराज जगद्गुरु तुकोबारांनी नाम ही साधन सांगितलं आणि कीर्तन ही भक्ती कशी सांगितली. कारण का, जी भक्ती केली जाते ती नामाच्या बळावर केली जाते आणि नामाच्या बळावर जी केली जाते तिला भक्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता थोडस समजायला किचकट जाईल. आता तत्वज्ञान सांगतो. मी तुम्हाला सांगितलं ना, त्रिपुटी तुमच्या समोर मांडणार आहे. अगोदर विनोद मांडला, आता तुमच्या समोर मी तत्वज्ञान मांडतो. ऐका, नाम का म्हटलं असेल, कारण का मराठीमध्ये आपल्याला व्याकरण शिकवताना सुद्धा शाळेमध्ये गुरुजी पहिल्यांदा नाम शिकवतात. सर्वनाम, विशेषनाम, दर्शक नाम. कारण का, हे नामाचे प्रकार शिकवल्याशिवाय पुढचा आपल्याला व्याकरण शिकता येत नाही. इंग्रजीमध्ये सुद्धा, आता मी काही इंग्रजी सांगणार नाही. मग त्यावेळेला त्या ठिकाणी काय सांगितले, नाम. जसं लहान बाळ जन्माला आल्यावरती मला सांगा, त्याला काही विशिष्ट असं आकार उकार नाम काही असतं का? ज्ञानोबराय सांगतात, उपजलिया बालकासी नाम नाही तैसी ठेवोनिया नावेसे ओदेत उठी. नाही का? मग त्याचा आपण परिचय करण्यासाठी त्याला नाम देतो आणि त्या ठिकाणी त्या नामाच्या बळावरती तो जीव त्या ठिकाणी भगवत प्राप्तीसाठी जी साधना करतो त्याला भक्ती म्हणतात. आणि भक्ती केल्याशिवाय देव आकळला जात नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी दोन्ही साधनांचा समन्वय साधला. नामसंकीर्तन, पुढे सांगितलंय साधन. आता साधन सांगितलं, पण देवाच्या प्राप्तीचं, पुण्याची प्राप्ती करण्यासाठी साधन काय सांगितलं, नाम. पण त्याच्यात फार मोठा अर्थ आहे, साधन. साधन आणि साधन म्हणजे सोपं नाही. नाम घेणं सोपं आहे का हो? महाराज, नाम घेणं सोपं नाही. जर नाम घेणं सोपं असतं तर सगळ्यांनी देवाचं भजन केलं असतं. म्हणजे कुठेही त्या ठिकाणी सप्ते कीर्तन त्या ठिकाणी ठेवायची गरज लागली नसती. कारण का, नामसंकीर्तन हे साधन आहे पण ते सोपं नाही. आणि ते सोपं आहे पण त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर ते कठीण आहे. नसल कळाला अजून उलट सांगतो. जसं एखादी सुगरण आहे पण ती उपजा जर सुगरण असेल तर तिला टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये बघून त्या ठिकाणी आम्ही सारे खवय्ये बघायची गरज नाही. तसा जो उपजता त्या ठिकाणी नामात रंगलेला आहे त्याला त्या ठिकाणी नाम साधना सांगायची गरज नाही. तो जन्मतः त्या ठिकाणी देवाचं भजन करायला सुरुवात करतो. नाही का? असे मोठ्यांची उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवता येतील, पण आपला घड्याळ पुढे सरकतोय. पण त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं नामसंकीर्तन हे साधन आहे पण ते सोपं नाही. पण ते सोपं जर असेल तर त्याच्यासाठी घेणारा सुद्धा माणूस तो पाहिजे. कारण का, जर देवाचं नाव घ्यायचं असेल तर अधिकारी पाहिजे. अहो, अधिकारी नाही, त्याच्यासाठी हे शरीर सुद्धा पाहिजे. कारण का, देवाचं नाव फक्त मानवी शरीरातच घेता येत आहे. कारण का, बाकीच्या ज्या योनी जर पाहिल्या, आहार भय मैथुन निद्रा पशु काय बाप पुण्य जाणती. आतापर्यंत असं ऐकलं का, गावातल्या कुत्र्यांनी येऊन भजन केलं, गाढवांनी दिंडी काढली आणि बैलांनी त्या ठिकाणी जाऊन कुठेतरी त्या ठिकाणी काय केलं, प्रवचन कीर्तन केलं. आणि कहे ज्ञान नाही याच देही म्हणजे मनुष्य देही गडे देवाचे भजन. फक्त मानवी देहातच आल्यानंतर देवाचं भजन करता येतंय आणि त्याच्यासाठीच देवाने आपल्याला देह दिलेला आहे. देवे दिला देह भोजन भजना घुमठा तो या झाला फाटा वाधिकेचा. अनेक संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आपण जर मनुष्य जन्मात आल्यानंतर देवाचं नामस्मरण केलं नाही, देवाची भक्ती केली नाही तर जन्माला येऊन आपलं काहीच त्या ठिकाणी कार्य साध्य होत नाही. नामदेव महाराज सांगतात, भक्ती विन पशु कशाशी वाढला.
चाणक्य बॅटमन नाही का. समोर बॉल कसा येतो यात येतो की त्या ठिकाणी शॉर्ट पिच येतो की फटाच येतो. बॅट आपल्या हातात धरल्यानंतर लगेच त्या ठिकाणी टोलायला पाहिजे, तो खरा बॅटमन असतो. नाहीतर त्या ठिकाणी बॉल कधी त्रिफला उडून जातो तरी बॅटमन बघतच नाही. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी सांगितलं की बाबा रे भक्तीविण पशु, म्हणजे या ठिकाणी माणूस भक्ती करत नाही मग त्याला सटवीने का नेला नाही का. आज ज्यांची षष्ठी आहे त्या नाथांनी हरिपाठाच्या 9व्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात पण तेच सांगितलेलं आहे नाही का, की आईने जर त्या ठिकाणी जर मुलाला जर त्या ठिकाणी नामस्मरण करत नसेल तर त्या ठिकाणी त्या मुलाने जन्माला येऊन काही उपयोग नाही. अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगू का, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचा सुद्धा एक प्रसिद्ध अभंग आहे. ते सुद्धा सांगतात की बाबा रे या ठिकाणी तुम्ही जन्माला आले ते देवाचं भजन करा. ऐक मानवा भाई तो राम नाम घे, ऐक मानवा भाई तो राम नाम घे. नरासारखा नर संसार आल्या जन्माला, आल्या जन्माला, आल्या जन्माला, आल्या जन्माला. ऐक मानवा भाई राम नाम घे, नरासारखा नर संसार आल्या जन्माला, आल्या जन्माला. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. नाथ लावसी नशिबाला तो रडशील ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी तू संसार केला घाई. तुझ्या अंगाची झाली नाही, आयुष्य गेले हात पाय थकले तुझे राम नाम नाही. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावसी नशिबाला तू रडशील ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. पुढे काय म्हणतात काय होतं हे का. तुकडे महाराज म्हणतात की बाबा रे या ठिकाणी आपण संसार करतो ठेकावर बारीक. या ठिकाणी तुकडोजी महाराज म्हणतात की आपण नरासारखा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, पण तो कशासाठी आहे, देवाचं भजन करण्यासाठी आहे. जर आपण म्हटलं की माझी बायको माझी मुलं माझा संसार माझा प्रपंच, तर त्या ठिकाणी तो आपल्याला उपयोगाला येत नाही का. तू म्हणशील बायका पूर हे तुझ्या मागचे चूर, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावसी नशिबाला तू रडशील ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. पुढे म्हणतात काय म्हणतात महाराज, आपण ज्यांना आपलं म्हणतो धन दौलत पैसा अडका या आपल्या बरोबर काहीच येत नाही महाराज. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वाव या जतने उपाय लाभाचे. परमार्थामध्ये जे नामस्मरण करू ते आपल्याला पुढे उपयोगाला येणार आहे महाराज. करा हरी भक्ती परलोकी हे कामा, सोडवी यमा पासून या. म्हणून तुकोबारा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. जर आपण देवाचं नामस्मरण केलं नाही तर आपलं जीवन सोडून द्या महाराज. तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. रावण वेला लंका जलाली इथेच राहील सार. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावसी नशिबाला तू रडशील ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या काय म्हणतात तुकडोजी महाराज, ऐक मानवा भाई तो राम नाम घे, नरासारखा नर जन्माला. नाही का आपल्याला मनुष्य जे त्याच्यासाठी दिलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार सांगतात की बाबा रे नामसंकीर्तन साधन सोपं आहे. मग तुम्ही ना महाराज ते नामस्मरण साधन सोपं आहे आम्हाला कळालं आम्ही घेऊ, पण त्याचा फायदा किंवा त्याचा लाभ काय. तुकाराम महाराज म्हणतात जळतील पापी जन्म
की जळतील पापे जन्मांतरीची. तुम्ही ना मला जन्मांतरीची पाप, कारण का या ठिकाणी आपल्या हातून मागच्या जन्मात सुद्धा पाप घडलेला आहे. तुम्ही ना महाराज आम्हाला कसं कळत, कारण का माणसाचा जन्मच पाप पुण्यातून होतो, नाही का. जर माणसाच्या हातून जर 50% पाप आणि 50% जर पुण्य घडलं असेल तरच माणसाचा जन्म आहे, नाही का. पाप पुण्य समान समी, नाही का. ते पावी जे मनुष्य योनी, अन्यथा त्या ठिकाणी मनुष्य जन्म प्राप्त होत नाही. मग या ठिकाणी मागच्या जन्माचं असू द्या, पुढच्या जन्माचं जेवढं पाप आहे तेवढं सगळं नष्ट कशात होते, त्या ठिकाणी नामाने होते. कारण का नामामध्ये एवढी ताकद आहे की त्या ठिकाणी आपण जीवनामध्ये जे जे पाप करतो, कारण का या जगाचा विचार करायचा झाला बाबा, या जगामध्ये सगळे पुण्यवान नाही आणि सगळे काय पापी नाही. मला सांगा ना, सगळेच पुण्यवान आहेत का हो, आणि सगळेच का पापी आहेत का. महाभारताचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने धृतराष्ट्र म्हणजे धर्मराजाला, युधिष्ठिर आणि धर्मराज त्यांना बोलावलं आणि दुर्योधनाला आमंत्रण दिलं. आणि धर्मराज ज्या वेळेला आला आणि दुर्योधन आल्यानंतर देवाने विचारलं, म्हणे या ठिकाणी तुम्हाला एक काम ना. धर्मराजाने विचारलं, देवा काय काम. दुर्योधनाने विचारलं, देवा एवढी घाई काय, कशासाठी बोलावलं. भगवान परमात्म्याने सांगितलं, दुर्योधना एक काम कर, जा हस्तिनापुरात आणि मला एक त्या ठिकाणी काय कर, पुण्यवान माणूस शोधून आण. काय सांगितलं, एक पुण्यवान माणूस शोधून आण. आता त्या ठिकाणी दुर्योधनाला वाटलं एकच शोधायचं आहे ना, लगेच निघाला. पहिल्याच गल्लीत गेला. गल्लीत गेला तर कोणी त्या ठिकाणी चोरी करतो, कोणी त्या ठिकाणी लुटमार करतो. तो म्हणजे अरे इथं पाप चालू आहे. चौकात गेला. चौकात गेला तर त्या ठिकाणी कोणी भांडण करतो, तो कोणी त्या ठिकाणी मारझोड करतो, तो कोणी त्या ठिकाणी पापादी कर्म करतोय. दुर्योधन म्हणतो अरे अरे इथेही पाप चालू आहे. लगेच आपल्या नाक्यावर गेला. नाक्यावर गेला तर गेला, पण त्या ठिकाणी तिकडं पापच पाप. का त्या ठिकाणी दुर्योधनाला सगळे पापी दिसत होते, कारण का दुर्योधनाचा चष्माच काळा होता. आता मला सांगा, काळा चष्मा घातल्यावर पांढरा कसं दिसत, काळ दिसत. त्याला सगळे पापी दिसायला, याची वृत्ती पापी होती. आला देवाने विचारलं, दुर्योधना सांगा किती पुण्यवान आणले. एक पण नाही. धर्मराजाने सांगितलं, धर्मराजा युधिष्ठिर जा आणि मला एक त्या ठिकाणी पापी माणूस शोधून आण. धर्मराज युधिष्ठिर गेले. पहिल्याच गल्लीत कोणी कीर्तन करतोय, कोणी भजन करतोय. धर्मराज म्हणतो अरे अरे इथे तर पुण्यकर्म चालू आहे, मला पापी सांगितलंय, जरा गल्लीत जाऊ. गल्लीत गेला तर कोणी त्या ठिकाणी हवनादी कर्म करतोय, कोणी यागादी कर्म करतोय. तेवढ्यामध्ये धर्मराज म्हणतो अरे अरे इथे पुण्यकर्म चालू आहे. चौकात गेला तर त्या ठिकाणी सप्ताह चालू होता. कोणी दान करतोय, तर कोणी त्या ठिकाणी झाडलोट करतोय, कोणी देवाची सेवा करतो, कोणी संतांची सेवा करतो, कोणी साधूची सेवा करतोय. त्याच वेळेला मात्र त्या ठिकाणी धर्मराजाने तोंडातच बोल घातला. धर्मराज म्हणतो देवाने मला एक पापी सांगितलंय, इकडे सगळेचे सगळे पुण्यवान आहेत. का धर्मराजाला सगळे पुण्यवान दिसत होते, धर्मराजाचा चष्मा पांढरा होता. आला देवाने विचारलं, धर्मराज सांगा किती पापी. म्हणे एक पण नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, धर्मराजाला एकही पापी दिसत नव्हता आणि दुर्योधनाला एकही पुण्य. म्हणजे या जगामध्ये सगळेच पापी नाही आणि सगळेच काही पुण्यवान नाही. मग तुम्ही म्हणणार पापी माणूस कसा ओळखायचा. जर माणसाच्या जीवनामध्ये जर दुःख यायला लागलं, पापाचे ते मूळ, दुःखाचे कारण समजायचं पाप. नेहमी नेहमी आजारपण यायला लागला, समजायचं पाप. मी नाही सांगत, तुका म्हणे पाप येती रोगाची आरोपी. कारण का पाप पडलं की रोग येणार, म्हणजे समजायचं पाप घडलं. वारंवार दुःख येणं, वारंवार संकट येणं, वारंवार आपत्ती येणं, समजायचं पाप वाढलं. कारण का ही पापाची लक्षणं आहेत. सुखाची लक्षणं त्या ठिकाणी माणसाला कधी दुःख नाही. आनंदाचे डोहे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंद हे स्वरूप असणार. नवे नवे त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये प्रसन्नता निर्माण होणं, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सुखाचं पुण्याचं कारण आहे. म्हणजे पाप झालं की दुःख आणि त्या ठिकाणी पुण्य घडलं की सुख आहे. ही दोन साधन त्या ठिकाणी सांगितली. मग तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, अशी तुमची जन्म जन्मांतराची पाप नष्ट होतील. कारण का आपलंच नाही, असे मोठ्यांची उदाहरण सांगून जाईल. फक्त दृष्टांत सांगण्यात वेळ घेत नाही. वाल्या कोली, आजामेळ, मला सांगा त्या वाल्या कोल्याने किती पाप केलं होतं. वाल्या कोल्या एवढा काय आपण काही पापी नाही आणि आजामेल एवढं काही पाप केलं नाही, नाही का. तर त्यांचा नामाने उद्धार होतो, नाही का. तरले तर ती हा भरवसा, नामधारकाचा ठसा, ते तरले गेले, नाही का.
त्या ठिकाणी त्याचा उद्धार कशाने झाला? नामाने उद्धार झाला. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा नामसंकीर्तन हे साधन सोपं आहे, पण त्या ठिकाणी तुमच्या जीवनाची पाप जळून जातील. मग तुम्ही म्हणणार महाराज नामस्मरण करण्यासाठी आम्हाला कुठं जाण्याची गरज? आपल्याला कुठं जायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी तुम्ही जंगलात जाऊ नका, तुम्ही त्या ठिकाणी कुठं त्या ठिकाणी एखाद्या अरण्यात जाऊ नका. तुम्ही एका ज्या ठिकाणी असाल तिथे तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण करण्याचा परिणाम काय? त्या ठिकाणी तो देव तुमच्या घरी येईल. नलगती सायास तुम्ही देवाचं नामस्मरण केलं, पाप तर निघून जातात. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे पूर्णाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. नाही का? जसं त्या ठिकाणी गवताची गंजी पेटवण्यासाठी आपल्याला एक फक्त माचीची काडी त्या ठिकाणी आवश्यक आहे. ती काडी त्या ठिकाणी गवताच्या गंजीला लावली की गंजी जशी भस्म होऊन जाते, तसं जीवनातलं पाप त्या ठिकाणी एका नामाने निघून जाते. पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठं जाण्याची गरज लागत नाही. न लगती सायस. मला सांगा ना, देवाचं भजन करायला काही सायस लागतो का? काही कष्ट? कारण का बाकीची साधनं करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी खर्चिक बाब आहे, नाही का? यज्ञादी कार्य करायचं असेल तर त्यासाठी सामुग्री लागल, ब्राह्मण वर्ग आणावा लागल, पूजेसाठी त्या ठिकाणी तुम्हाला सामुग्री गोळा करावा लागल. कर्मकांड करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या जीवनामध्ये काही त्या ठिकाणी योग्य अशी साधनांचा स्वीकार करावा लागेल, साधना आणावी लागतील. पण नामस्मरण करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं साधन लागणार नाही आणि त्याच्यासाठी कष्ट सुद्धा नाही. आणि कष्ट तर सोडून द्या, पण त्याच्यासाठी काही अधिकारी पुरुष पाहिजे असं पण नाही ना. मला सांगा ना, देवाचं भजन करायला, देवाचं नामस्मरण करायला शिकलेला वर्ग पाहिजे असा आहे का? त्या ठिकाणी उच्चवर्णीय पाहिजे असा आहे का? त्या ठिकाणी एखादा अधिकारी पुरुष पाहिजे असा आहे का? नाही का? त्याच्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे हे नामचे नाही पापाचे असे केले. काय म्हणतात पाण्यानोबर नारोबाळे सांगतात की बाबा या कलियुगामध्ये तुम्हाला देवाचं भजन करा सगळ्यांना अधिकार आहे. अधिकार नाही या रे लहान
सांगितलं, यातींनी या, भलत्यांनी या, नरांनी या, नारींनी या, लहानींनी या, मोठ्यांनी या. कारण का सगळ्यांना देवाचं भजन करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेले जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्याच्यासाठी तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. न लगती सायास, सायास नाही. तुम्ही ना महाराज आम्ही आता धावपळीच्या युगात राहतो, कॉम्प्युटर युगात राहतो, आम्हाला त्या ठिकाणी पहिली बस पकडावी लागते, मग आम्हाला वेळ नाही मिळाला तर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेली सुंदर चिंतन मांडलेलं तुम्ही सध्याला जाणारे लोक आहात. त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही सकाळी उठले ना तरी सुद्धा फक्त जमिनीवर पाय ठेवताना समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, त्या ठिकाणी त्या धरणीचं मातेचं दर्शन घ्या तरी सुद्धा तुमच्या हातून नाम येत नाही घडत. तुम्ही महाराज आम्हाला कुठे जमिनीवर पाय ठेवाला, आम्ही तर अजून सोप्यावर जाऊ. ठीक आहे, बसल्या जागेवर हातावर हात धरा. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूल्य सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. नाही का, हातावर हात घ्या, घराचं दर्शन घ्या. लक्ष्मी तिथेच आहे, नाही का, केशव तिथेच आहे, वासुदेव तिथेच आहे, त्याचं भजन होईल. तुम्ही म्हणा महाराज आम्हाला हातावर हात द्यायला नाही, मग आम्हाला त्या ठिकाणी वेळच नाही, एवढी धावपळ असते की आम्हाला त्या ठिकाणी आंघोळ कधी करतो. ठीक आहे, आंघोळ नाही पण दात तरी घसता का नाही? न लगे तोंड धुवावे, नाही का, त्याच्यासाठी तोंड धुवायची गरज नाही. आयुर्वेदेश्वरच्या प्रज्ञा प्रजोषुनी ब्रह्म प्रज्ञांच वेदांच तन्नो देही वनस्पती. सांगितलं दात घासताना देवाचं भजन करता येते. तुम्ही महाराज आम्हाला दात घासायला वेळ नाही मिळत. ठीक आहे, दात घासायला नाही पण आंघोळ करत नाही ना, का आंघोळीच्या गोळ्या घेतात? नाही का, आता आंघोळीच्या गोळ्या आल्या नाही का. आता काही लोक 7 दिवसात आंघोळ करतात. आता भिवंडीत आपण राहतो, सांगायची गरज नाही, नाही का. मग त्या ठिकाणी सांगितलेलं आंघोळ करताना देवाचं भजन आहे, नाही का. नमामि गंगे तव पाद पंकज सुरासुरैवं दिव्य रूप भुक्तीच मुक्तीच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नरानं गंगेचे मुनेचे गोदावरी नर्मदे सिंधू जलेस्मिन् सन्निधिं गुरु. सांगितले स्नानगृहात गेल्यानंतर मगात घ्या, तामणात पाणी घ्या, डोक्यावर टाकताना गंगेचं भजन करा. वाचे म्हणता गंगा गंगा तरी सुद्धा तुमची पाप निघून जातील. तुम्ही महाराज आम्हाला आंघोळीला नाही वेळ मिळाली. ठीक आहे, जेवत तर असं कवडापाव खाऊन दिवस काढा. जेवताना सुद्धा देवाचं भजन करता येते. ओम सणावतु सण भुनक्तु सवीर्यं कर्वावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती. अहं वैशो नरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणाप्राण समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं. जेवताना सुद्धा देवाचं भजन करता येते. तुम्ही महाराज आम्ही हॉटेलचं खातो. ठीक आहे, हॉटेलचं खाता तर हॉटेलचं खाता, कारण का आता समाज असा आहे घरचं खातो आणि त्या ठिकाणी टाकायला जुन्या काळात बाहेर जात होते. आता आपण बाहेरचं खातो आणि टाकायला घरात घेतो. कळलं तर पा विठ्ठल विठ्ठल. थोडासा बाजूला जातो म्हणून रोग वाढला महाराज. जुना काळ असा होता खायचे आपण बाहेर टाकायला जायचो, रोगराई बाहेर जात होती. आता बाहेर खातो आणि घरात टाकायला येतो म्हणून रोग वाढले, कारण का मच्छर घरात आणले, नाही का. मग त्या ठिकाणी जेवण ठीक आहे. तुम्ही ना महाराज आम्हाला जेवण करताना घाई असते का, आम्ही त्या ठिकाणी हातावर घेतो आणि ताटावर खातो. ठीक आहे, झोपतात का नाही का, झोपेच्या गोळ्या घेतात नाही का. आता बाबा तुम्हाला सांगतो काही लोकांना झोपेच्या गोळ्या खावा लागतात. तुम्हाला सांगतो 35 गोळ्या खाणारी माणसं अजून आहे. किती? 35. उठल्याबरोबर एक, दात घासताना एक, आंघोळ झाल्यावर एक, नाश्त्याच्या अगोदर एक, नाश्ता झाल्यावर एक, जेवणाच्या अगोदर एक, जेवण झाल्यावर एक, चालताना एक, झोपताना एक. अशा काही गोळ्या खाऊन जगणारी माणसं आहेत. त्यांना जर विचारलं बाबा गोळी तुमची बंद झाली, तो म्हणता आम्हीच बंद. तुम्ही ना महाराज आम्हाला गोळ्या खाऊन झोपावं लागते. आणि बऱ्याच लोकांना गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही का. झोपेच्या गोळ्या घेणारी बरे, त्यांच्यासाठी तुम्हाला मंत्र सांगतो. जो जीवनामध्ये झोपेची गोळी खाऊन जर झोपत असेल ना, त्याच्यासाठी एक मंत्र सांगतोय, 108 वेळा म्हणायचा. तुम्हाला आयुष्यात गोळी खायची कधीच वेळ लागणार नाही, तुम्ही आपोआप झोपून जाल. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या च तृणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवं. हा मंत्र 108 वेळा म्हणायचा. किती वेळा? 108 वेळा. त्या ठिकाणी 108 वेळा म्हणण्याच्या अगोदर माणूस झोपून जातो. एवढी मंत्रात ताकद आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला देवाचं भजन करण्यासाठी न लगती सायास, त्याच्यासाठी तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. जावे वनांतर, जंगलात जाण्याची गरज नाही, नाही का. कारण का
तुम्ही त्या ठिकाणी घरच्या घरी देवाचं भजन केलं तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम सांगितलेला आहे. सुख येतो घरा नारायण. देव तो सुखरूप असणारा भगवान परमात्मा आपल्या घरी येईल, पण त्याच्यासाठी तो मंत्र जपला पाहिजे. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंचं भावगंगा नावाचे गीताचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक गीत आहे, सांगतो ऐका. नारायण मंत्र जपत हिंडतो जगात, कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात. नारायण मंत्र जपत हिंडतो जगात, कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात. देवाचे रम्य जगत भवती पसरले, प्रीतीचे मंगलमय रूप आगले. प्रेतमध्ये प्रेत भरित हिंडतो जगात, कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात. नारायण मंत्र जपत हिंडतो जगात. नारायण मंत्र जपत हिंड तू जगात, तो भगवान परमात्मा. सुख येतो घरा नारायण. मग तुम्ही ना महाराज ठीक आहे, आम्ही वनात नाही जाणार, पण आता आम्ही कुठं जाऊ? त्या ठिकाणी कुठं जाऊ नका, फक्त ठाईच बसा. ठाईच बैसोनी कराये भक्ती, ठाईच बैसोनी कराये भक्ती, ठाईच बैसोनी कराये भक्ती, ठाईच बैसोनी कराये भक्ती. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं भजन करायचं असेल तर ठाईच बसा, जागेवर बसा. एखादा वयस्कर माणूस असेल, त्याला त्या ठिकाणी नाही कुठं जाता येईल, खाली जागेवर बसून सुद्धा देवाचं भजन करता येतंय. काही लोक म्हणतात, महाराज आम्ही जागेवर बसले की प दुखतंय. कोणी पिंपळा सोला असेल तर माफ करा, नाही का? कारण का 56 भाषेचा केला श्री गौरव ज्ञानोबा सांगतात, आपली भाषा आपण का नाही का? एखाद्याला सांगितलं बाबा कीर्तनात चल, तो म्हणतो माझे पाय दुखतात. एखाद्याला सांगितलं हरिपाठाला चल, तो म्हणतो माझे पाय दुखतात. पण हा बाबा सकाळी एवढी एवढी काली मिश्री घेतोय, त्या ठिकाणी असा बोट सकाळी उठतो निघतो. सख्याच्या दाराशी अर्धा तास, तुक्याच्या दाराशी 1 तास, काशाच्या दाराशी 4 तास, तेव्हा पाय नाही दुखत. हरिपाठाला कीर्तनाला पाय दुखतात. म्हणून तुकाराम मला ठाईच बैसोनी करा एक चित्त. एकदा का चित्त स्थिर झालं की येवोनी गोपाळ. येवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे करा रे निर्मळ चित्त. सांगितलं देव तिथे येईल, म्हणून ठाईच बैसोनी करा एक चित्त. पण पुढे शब्द फार मोठा वापरला, आवडी आनंद. कारण का देवाचं भजन करायला आवड पाहिजे. आवडीशिवाय देवाचं नामस्मरण करता येत नाही. जर आवडच नसेल तर त्याला किती जरी आपण त्या ठिकाणी अट्टास केला तरी तो देवाचं भजन करतो का हो? आणि जर देवाचं भजन जर आवडीने जर घेतलं तर आपली चिंता देव वाचतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व
तुझी चिंता त्याची सर्व आहे. कारण का देवाचं भजन आवडीने केलं पाहिजे, सवडीने नाही. कारण परमार्थ आवडीचा आहे महाराज, नाही का. जर देवाविषयी, देवाच्या नामाविषयी, देवाच्या भक्तीविषयी जर आवड असेल तर त्या ठिकाणी माणसाला सवड आपोआप मिळते. जर आवडत नसेल तर किती बहाणे सांगतोय, नाही का. एखाद्या वेळेला जर आपण म्हटलं महाराज आमच्या भातवड गावामध्ये सप्ताह आहे, जरा या, तर म्हणतो आला असतो महाराज, पण काय करू, जरा गाईला पेंड आणायचंय. मग आपण म्हणतो आता आणला ना, आलो असतो पण काय करू, ती गेली कीर्तनाला, पण आता इथं कोण, म्हणजे किती बहाणे, नाही का. पण आवड असेल तर तो माणसाला त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण असू द्या, नाहीतर त्या ठिकाणी भक्ती असू द्या, त्या ठिकाणी कशाचीच गरज लागत नाही. कारण का भगवान परमात्मा आवडीचा आहे. आणि जो देवाची भजन आवडीने करतो, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नाही नाही, गीतेमध्ये देवाने सुद्धा सांगितलं योगक्षेम वाहम्य, देवाने सांगितलं त्याचा योगक्षेम वाहतो. आणि असा कोण भक्त आहे की त्यांनी देवाचं आवडीने भजन केलं आणि देवाने त्याचं योगक्षेम वाहिलं, नाही का. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. पांडवांचं जीवन चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फक्त एक दृष्टांत सांगतोय आणि आपल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतोय. ज्या वेळेला कौरव आणि पांडव दूध खेळत होते आणि दूध खेळताना त्या ठिकाणी पांडव हरले महाराज. हरल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या खेळामध्ये काय काय हरलं असतील हो, राज्य गेलं सगळं, त्या ठिकाणी धन दौलत गेली तर गेली, स्वतःची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी डावावर मांडावं लागली. तरी सुद्धा लोक जुगार खेळतातच. कारण का माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा काळ असेल तर जुगार आहे. बरं तुमच्याकडे कोणी खेळत नाही, आमच्याकडे जिकडं तिकडं, त्या स्मशानात पण आमच्याकडं, त्या मलदगडला आमच्या मठाच्या बाजूला पाहिलं तर त्या स्मशानात एखादा बुवा मेला तर उठून पाळायचा, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जुगार खेळता, त्यांचा एकच शब्द तुमचे पांडव ना खेळ. अरे पांडव खेळले, पण पांडवाने आपल्याला बोध दिला की जुगार खेळल्यावर माणसाची काय हानी होते. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी काय केलं, सगळं राज्य गेलं, राज्याहुनी केले दुरी. अहो एवढंच नाही, द्रौपदीला सुद्धा हरले. आणि त्याच दुष्ट दुर्योधनाने काय केलं असेल, दुशासनाला आज्ञा केली, दुशासनाला सांगितलं जा आणि त्या ठिकाणी द्रौपदीला धर्मसभेमध्ये काय कर, ओढत आण. आणि ओढत आण म्हटल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी हा दुष्ट निघाला. कोण, दुशासन. आता दुशासन निघाला तर निघाला, दुशासन निघाला. पण त्यावेळेला द्रौपदी माता त्या ठिकाणी 5 दिवसाच्या धर्म काळात होती, ओल्या अंगात. दुशासनाने त्या ठिकाणी काय केलं, द्रौपदीला सांगितलं द्रौपदी चल. द्रौपदीने सांगितलं भाऊजी मी ओल्या अंगात आहे, मला तिथे येता येणार नाही. त्याचा आवाज वाढवला. मग त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं चाल येत असशील तर मी तुला ओढत नेतो. द्रौपदीने विनंती केली भाऊजी त्या सभेमध्ये मला नेऊ नका, ती सभा काही सामान्यांची नाही आहे. त्या सभेमध्ये त्या ठिकाणी रती महारथी आहेत, महापुरुष आहेत, योगी जपी तपी आहेत. पण दुशासनाने महाराज ऐकलं नाही. दुशासनाने द्रौपदीच्या केसाला धरलं, धर सभेमध्ये ओढत आणली. ओढत आणल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं दुशासना काय पाहतोयस, द्रौपदीच्या पदराला धर आणि तिचं वस्त्रहरण कर. पण त्याच वेळेला मात्र द्रौपदीने विचार केला आता आपली लज्जा उघडी पडणार आहे. आता या ठिकाणी या सभेमध्ये सगळ्यांच्या समोर आपली अब्रू जाणार आहे. म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी काय केलं, द्रौपदीने समोर पाहिलं. पण समोर पाहिलं ते तुमच्या आमच्या सारखा एकही नव्हता. कोण होते हो, भीष्म द्रोण तथा जैंद्र जथला गांधार नीलोत्पला शल्यग्रहावरती गुरुबेनवनी कर्णेन वेळा कुळा अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा सोतीर्णे खडू पांडवे रणनदी कैवरतक केशवा. या श्लोकात सगळ्याची यादी आहे. भीष्माचार्य समोर होते, सांगितलं पितामहा तुम्ही आमच्या कुळाचे वृद्ध का, तुम्ही पितामहा आणि या ठिकाणी मी तुमची कन्या आहे. बापाच्या समोर एका मुलीची अब्रू जात असेल तर या ठिकाणी तुम्ही बाप कशाचं, माझं वस्त्रहरण थांबवा, माझी अब्रू राखा. भीष्माचार्याने मान खाली घातली महाराज. भीष्माचार्याने एक पाऊल सुद्धा पुढे टाकला नाही. तेवढ्यामध्ये द्रोणाचार्यांकडे पाहिलं, सांगितलं पार्थ द्रोणाचार केला, तुम्ही माझ्या पतीचे गुरु आहात आणि गुरु म्हणजे या ठिकाणी अधिकारी आहे आणि मी तुमच्या शिष्याची पत्नी आहे आणि शिष्याची पत्नी म्हणजे कन्या आहे, मुलगी आहे. आणि या ठिकाणी माझी अब्रू त्या ठिकाणी उघडी पडते. आता माझ्या लज्जेचं रक्षण करा. त्या वेळेला मात्र त्या ठिकाणी
द्रोणाचार्याने सुद्धा काहीच केलं नाही, मागे मान फिरवली. तेवढ्या शकुनी मामाकडे पाहिलं, सांगितलं मामा तुम्ही तरी. शकुनी मामा नाही, कर्णाकडे पाहिलं, सांगितलं भाऊजी तुम्ही माझ्या पतीचे मोठे भाऊ आहात, मोठा भाऊ म्हणजे बापाच्या तोलाचा आहे आणि या ठिकाणी मी तुमच्या मुलीसारखे आहे, माझ्या आबरू उघडीच पडते, लज्जेचं रक्षण करा. नाही नाही महाराज, कर्ण नाही, कोणी नाही. शेवटी आपल्या पाच पतीकडे पाहिलं, सांगितलं तुम्ही तरी, मी तुमच्या अर्धांगिनी आहे, सुखदुःखामध्ये तुम्हाला मी सहाय्य केलेलं आहे, आता मात्र तुम्ही तरी माझ्या लज्जेचं रक्षण करा. का? कारण का पत्नीची आबरू राखणे हे पतीचं काम आहे. त्या वेळेला महाराज त्या ठिकाणी पांडवी नाही आणि शेवटी द्रौपदी मातेने विचार केला की बाबा या ठिकाणी हे धावत नाही, आता देवाचं भजन करावं, देवाला धावा करावा, देवाचं स्मरण करावं. आणि शेवटी द्रौपदी मातेने देवाला हाक मारली. काय हाक मारली असेल? कोठे गुंतलासी द्वारकेच्या संकट पडले मजवरी. मला सांगा, द्रौपदीने त्या ठिकाणी देवाचं भजन केलं, देवाचं स्मरण केलं, म्हणून तो भगवान परमात्मा द्रौपदीला या संकटातून सोडवण्यासाठी आला. कौरवी पांचाली सभी माझी आणली, वस्त्र हरण वस्त्र कैची झाली माऊली. मला सांगा, त्या वेळेला द्रौपदीने अगोदर कोणाचं भजन केलं? जीवाचं. तुकाराम महाराज जीवाचं भजन करा, देवाचं भजन करा. का? तो भगवान परमात्मा आपल्या जीवनातले सगळेच्या सगळे संकट निवारण करी, काहीच साकडे पडून येते. म्हणून तुकोराबाई म्हणतात, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत अळवावा. मग तुम्ही म्हणाल महाराज कोणाला अळवायचं? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरुनी मला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा तुम्ही जप करा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याविन अनेक नाही पै साधन. तुम्हाला मी देवाची शपथ घेऊन सांगतोय, वहा तसे आन विठोबाची. कारण का हे सगळ्यात सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, पण जो हुशार असेल, शहाणा म्हणजे हुशार, त्या ठिकाणी तोच या देवाचं भजन करेल. जर तुम्ही देवाचं भजन जर नाही केलं, देवाचं नामस्मरण नाही केलं, इको द्या, त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. काय होईल? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल
तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे सोपे, देवाचं भजन सोपं आहे आणि ते माणसाने घेतलं पाहिजे का? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, बाकीच्या साधनापेक्षा फक्त देवाचं नाम सोपं आहे. आणि त्या ठिकाणी जो शहाणा, शहाणा म्हणजे व्यवहारात वापरतो तो ना, शहाणा शब्दाचा दोन अर्थ होतात. एखादा जर नाही ऐकला तर आपण पटकन होऊन जातो मोठा, तुम्हीच म्हणायचं विठाल विठाल. व्याकरणामध्ये शहाणा शब्द सांगितलेला तत्पर, अलर्ट, हुशार. जो हुशार असेल, जो स्वतःच्या हितासाठी जागलेला असेल, तो देवाचं भजन करील. आणि म्हणून देवाचं नामस्मरण करा का? कारण का देवाचं नामस्मरण केलं तर देवाला आपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये द्रौपद आहे, त्या ठिकाणी ज्ञानोबा सुद्धा सांगतात हरिमुखी गाता हरिमुखी गाता, पुण्याची गणना कोण, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाही का? त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये एवढं पुण्य समावेल, एवढं पुण्य प्राप्त होईल, त्याची गणना करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही देवाचं भजन करा. या ठिकाणी या अभंगाच्या 2 चरणाचा मी तुमच्या समोर त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे. 2 चरण तुमच्या समोर मला सोडता आली, पण बाकीची मी सोडून दिली वेळे अभावी. कारण का टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट लाईफ. कारण का वेळेला फार किंमत आहे. माझा नियमच आहे, गाडी लेट आली तरी थेट पोहोचवायची, नाही का? कारण का आपल्याला कुठं पाकिट घ्यायचं नाही का? कारण का 40,000चा बाबा येऊन 1 तास कीर्तन करतो, 40,000 घेऊन जातोय. आपण त्या ठिकाणी का कमी करा. असो, या ठिकाणी तुम्ही सर्व श्रोतू वर्ग या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी चिंतन ऐकलं. या ठिकाणी आज आपण पाहतोय आपल्या या श्री क्षेत्र भादवड गावामध्ये जवळजवळ 32 वर्ष हा अखंड हरिनाम उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा होते. मला वाटतं माझाही जन्म तेवढाच आहे, नाही मला 32 तेवढीच सत्याला 32 झाली, नाही का? खरोखरच मी भाग्यवान समजतोय की या ठिकाणी या नारदाच्या गादीवरती मला या ठिकाणी तुमच्या समोर जगद्गुरु तुकोबाराचे विचार, संत महात्म्यांचे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि आजच्या संधीसाठी तुम्हाला सांगतो महाराज, त्या ठिकाणी जिथं ज्ञान होतं तिथं यश आलंच, आणि यश आहे तिथं प्रभूची काही कमीच नाही, नाही का? एका बाजूला ज्ञान होतं, त्याच्या बाजूला ज्ञानाने यशाची प्राप्ती झाली, आणि जिथे यश येते तिथे प्रभूची काही कमतरताच नसते. म्हणून या ठिकाणी प्रभू भाऊ, कारण का जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांनी येऊन बसावं, नितीन महाराजांच्या कीर्तन प्रभुदासांनी सेवा करावी. खरोखर मी माझं परम भाग्य समजतोय की प्रभू भाऊ या ठिकाणी या सेवेला आले, आणि आमचा हा लहान चिरंजीव खरोखर ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. हाच ना बाबा, तो नकावर होता तो पहा. कारण का हा परिणाम कशाचा आहे? हा परिणाम आहे त्या ठिकाणी आपल्या शिबिराचा आहे, आणि त्या शिबिरातला मी विद्यार्थीच होतो. आज मी इथे जे बोलतोय हा शिबिराचा परिणाम आहे. आणि या ठिकाणी बाबांनी जे शिबिर चालू केलेलं आहे, हा शिबिर उत्सव नाही तर त्या ठिकाणी लहान मुलावरती संस्कार घडणारा कारखाना आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्या मुलांवरती आपण बाल्य अवस्थेमध्ये, मला सांगा ना, सुकलेल्या चिखलाला आकार देता येतो का? ओल्या चिखलाला, ओल्या चिखलाला आकार देता येतो. आता त्या ठिकाणी या वर्षी जवळजवळ मुलांना 2 महिने सुट्ट्या आहेत. आता परीक्षा लवकर संपल्या, म्हणून आपली मुलं कोणाच्या आंब्यावर, कोणाच्या बोरीवर, कोणाच्या जांभळीवर दगड फेकण्यापेक्षा आणि हातपाय मोडून घेण्यापेक्षा आता पुढच्या महिन्यामध्ये बाबांचा शिबिर उत्सव चालू होते. या शिबिरासाठी आपल्या मुलांना बहुसंख्येने पाठवा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला गीता तत्वाचं ज्ञान मिळेल. हरिपाठ त्या ठिकाणी तुमची मुलं, आणि तुम्हाला सांगतो ज्याने जीवनामध्ये त्या ठिकाणी परमार्थ केला, मुलांचा परमार्थ जर तुम्ही बालपणामध्ये केला तर आपलं म्हातारपण चांगलं जाईल. वाक्य आहे का? बालपणामध्ये मुलांवरती संस्कार केले तर आपला म्हातारपण चांगला जाईल, आणि बालपणामध्ये मुलांवर संस्कार नाही केले तर म्हातारपण आपला आमच्या वृद्धाश्रमात येईल. कारण का मुलांवरती जर या ठिकाणी शिबिरमध्ये पण संस्कार घडले तर म्हातारपणामध्ये आपल्याला सांभाळतील. आणि जर आपण जर त्यांना जर शिबिरमध्ये नाही पाठवलं तर त्या ठिकाणी ते म्हातारपणात आपल्याला लाथा बिबका देऊन घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या शिबिरला पाठवा. आणि या ठिकाणी बाबांनी गोशाळा या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आमच्या मठावर सुद्धा या ठिकाणी आमची गोशाळा आहे, इथे बाबांची आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही 1000 नाही, 500 नाही, 100 नाही, पण त्या ठिकाणी एक तरी पेंड्याचं त्या ठिकाणी काय करा, बंडल नेऊन तिथे दान करा. गोग्रास दान. कारण का गायीला दान केलं तर जीवनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अगाध असं पुण्य मिळणार आहे. कारण का गायीची सेवा म्हणजे साधी नाही. कारण का ग्राम वसतो गायीच्या देवामध्ये 14 भुवने आहेत,
आणि गायीच्या नखापासून खुरापासून ते शिंगांपर्यंत, ओटापासून ते शेपटीपर्यंत गायीचं सर्वांग पवित्र आहे. आणि त्या पवित्र असणाऱ्या गायीला, त्या गायीच्या अंशामध्ये 33 कोटी देवतांचं अधिष्ठान आहे. जर त्या गायीची सेवा केली, त्या गायीला गोग्रास दान केलं, तर तुमच्या जीवनामध्ये कशाचं दुःख येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी कमावलेल्या संपत्तीतून 1% तुम्ही त्या ठिकाणी गोशाळेला दान करा, जेणेकरून त्या ठिकाणी त्या दानाचं अधिकस्य अधिक फलम, ते पुण्य तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय. तुमचा मुलाचा वाढदिवस तुम्ही जोरात घरात करताना करा, काही त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिबंध नाही. पण त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी 10,000 रुपये मुलाच्या वाढदिवसाला खर्च करत असाल, तर तिथले 1000 रुपये तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलाला नेऊन त्या मुलाच्या हाताने गायीसाठी दान करा. त्या मुलाला त्या गायीचा आशीर्वाद मिळेल आणि मुलाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. म्हणून जीवनामध्ये गायीची सेवा करा. गाय वाचली तर देश वाचेल, आणि देश वाचला तर धर्म टिकेल. नाहीतर त्या ठिकाणी धर्मावर आता फार मोठी ग्लानी आलेली आहे. आणि आपला धर्म टिकवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आताच पुढाकार घ्यावा लागेल. कारण का आज बऱ्याचशा परधर्मियांचं आक्रमण आपल्या त्या ठिकाणी काय होतोय, भारतावर होतोय, महाराष्ट्रावर आता होत आलेला आहे. आणि भिवंडी तालुक्याच्या जवळ सुद्धा आलेला आहे म्हणजे आलाच. तुम्ही जर पडघ्याच्या बाजूला खालिंग नावाचं गाव जर कधी ऐकलं असेल बाबा, त्या खालिंग गावात आदिवासी पाडा आहे प्रभू. त्या आदिवासी पाड्यामध्ये दर रविवारी ती लोक येतात. कोणती येतात आणि त्या आदिवाशांना एका रविवारचे 1000 रुपये देतात. आणि त्या ठिकाणी तिथे त्यांच्या त्या चर्चमध्ये बोलवतात. चर्च उभारलेला आहे. अजूनही कोणत्याही राजकारी नेत्याने, कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याने त्यांना अजून विरोध केलेला, कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे, तर आपला धर्म टिकेल. आणि धर्म टिकवायचा असेल तर आपल्याला सर्वांनी एक संघाने यावं लागेल. कारण एकीचे बळ मिळते फळ, एकीचे बळ असलं पाहिजे. पण त्या ठिकाणी आपलाच एकमेकाशी ताळमेळ राहिला नाही. म्हणून सर्वांनी एक या आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी हा अखंड हरिनाम सप्ताह असतो. म्हणून गावामध्ये सप्ताह झालं पाहिजे. कारण का आपण मंदिर उभारलं तर त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी ते वातावरण निर्माण करण्यासाठी ते मंदिराचं मंगलमय, रम्यता आणि दिव्यता असं स्वरूप असणं गरजेचं आहे. आणि तेच स्वरूप आज या ठिकाणी आमच्या बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे. तसेच या ठिकाणी प्रभू भाऊ असतील, या ठिकाणी आमचे मदन मामा असतील, त्या सर्वांच्या या ठिकाणी अथक परिश्रमाने हा दरवर्षाचा चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील 32व्या वर्षाची प्रथम दिवसाची प्रारंभाची पत्रावली टाकण्याची सेवा माझ्याकडे दिली. मी कोणत्याही प्रकारचा अधिकारी नाही, मी एक साधक आहे. आणि साधक अवस्थेमध्ये जे माझ्या गुरुवरांनी दिलं, मला जे त्या माझ्या छोट्याशा बुद्धीत साठवता आलं, ते तेवढं तुमच्या समोर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जाताना फक्त एवढंच सांगणं असेल, गेलेल्या आयुष्याचा विचार सोडून द्या, शेष उरला तो सेव. माणसाने जीवनामध्ये बाकी काही करू नका, फक्त एकच करा की आपण मेल्याच्या नंतर आपलं नाव त्या ठिकाणी 25 वर्ष टिकलं पाहिजे, असं माणसाचं कर्म असावं. कारण का ऐसी बानी बोले कोई ना बोले झूठ, ऐसी बानी बोले कोई ना बोले झूठ, ऐसी जगह बैठो कोई ना बोले उठ. असं जीवन माणसाने जगा. का? कारण का त्या ठिकाणी नाही तर काही माणसं तुम्हाला सांगतो, मेल्यानंतर त्याला अंत्ययात्रेला स्मशान जातात, मागे तंबाखूला चुना लावतात आणि चुना घासता 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 त्या ठिकाणी म्हणतात, महाराज बरी झाली आमच्या गावाची घाणगी. असं म्हटलं नाही पाहिजे. कारण का कबीर महाराज सांगतात, कबीरा हम जब पैदा हुए, कबीरा हम जब पैदा हुए, हम रोए जन हासे हासे, हम रोए जन हासे. कबीर महाराज सांगतात, आम्ही जन्माला आलो, आम्ही रडत होतो, लोक हसत होती, पेढा घ्या, बर्फी घ्या, मुलगा झाला, मुलगी झाली, पण ऐसी करणी कर चलो, ऐसी करणी कर चलो, हम हासे जन रोए रोए, हम हासे जन रोए. नाही, जाताना माणसाने महाराज आपण हसावं आणि लोकांनी रडावं, असं जीवन असावं. म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर हे मागणं मागतोय, जी सेवा माझ्या मुखारविंदे जे झालं योग्य असेल तर माझ्या भगवान परमात्म्याचा प्रसाद, माझ्या गुरुवर यांचा चुकीचा शब्द निघालाचा माझ्या बालबुद्धीचा दोष असेल. जाताना फक्त एवढंच सांगणं असेल, आईला देव माना, वडिलांना देव माना, सत्य बोला, धर्माने वागा, नीतीने कमवा,
कष्ट करा, भगवान परमात्मा आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्या पलीकडे वर्तन कराल तर तुम्ही कल्याणाची अपेक्षा कराल तर तुमची भिवंडी ठरलेलीच आहे. भिवंडी करायचं, कल्याण करायचं ज्याचं ठरवायचं आहे. या ठिकाणी ज्या संत महात्म्याने आपल्याला इथपर्यंत आणलं त्यांचं मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी. 2 मिनिटं कोणी उठू नका. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. स्थळ श्री क्षेत्र विठ्ठल रुक्माई मंदिर संस्थान भादवड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे.